नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवी तिच्या खोलीत एकटीच बसलेली असते तेव्हा राधाबाईंनी तिथे येऊन तिला विचारू लागते, सुनबाई जेवत नाही का? तेव्हा भैरवी तिला म्हणते, भूक नाहीये मला, आणि म्हणते जेवण करून ठेवलंय, तुम्हीही घ्या आणि मामांनाही द्या, त्यांना औषधं घ्यायची असतील. तेव्हा राधाबाईंनी तिला विचारू लागते, आज घरीच आहे तू, ऑफिसला नाही गेली का? तेव्हा ती म्हणते नाही. तेव्हा ती विचारते का? त्यावर भैरवी जरा रागावूनच तिला म्हणते, राधा मामी, इथे राहायचं असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, एक्स्ट्रा प्रश्न मला विचारायचे नाहीत. तितक्यात किशाभाऊ तिथे येऊन म्हणू लागतो, मला भूक लागली, मला जेवायला वाढ. त्यावर राधाबाईंनी त्याच्यावर ओरडून म्हणते, काय भूक लागली करता, काय भस्म्या रोग झालाय काय तुम्हाला? तेव्हा भैरवी पुन्हा त्यांच्यावर ओरडून म्हणते, मामी कळत नाही का तुम्हाला, डायबेटीज झालाय ना त्यांना, आणि तुम्ही ते सकाळी इन्सुलिनचं इंजेक्शन दिलं का? त्यावर ती म्हणते, हां, ते डॉक्टर येऊन टोचून गेले, 4 सुया टोचून गेलात. त्यावर ती म्हणते, ठीक आहे, उद्यापासनं मी इंजेक्शन आणते, उद्यापासनं तुम्ही द्या. त्यावर राधाबाईंनी मोठ्याने विचारते, मी? तेव्हा भैरवी म्हणते, हो, कारण या कामासाठी वेगळा माणूस ठेवणं मला परवडणार नाही, आणि काही वाटलं तर सरळ डॉक्टरांना विचारा, आणि हो, उद्यापासनं मी तुमची दुसरीकडे सोय करते. आता इकडे आज अशोक मामांना ऑफिसला यायला जरा उशीर होतो तेव्हा हर्षा त्यांना येऊन विचारते, माझगावकर, अहो किती वाजले, ऑफिस काय तुमच्या मालकीचं आहे का? कधीही यायला आणि कधीही जायला. त्यावर अशोक मामा म्हणतात, काय, कामाला लागल्यापासून मला पहिल्यांदाच उशीर होतोय. आणि ते पुढे हात जोडून म्हणतात, अर्थात माझी चूक आहे ही, आय एम रिअली सॉरी. त्यावर हर्षा म्हणते, बाप रे, वाघाची शेळी झाली. त्यावर अशोक मामा म्हणतात, याला वाघाची शेळी होणं असं नाही म्हणत, याला असं म्हणतात की स्वतःची चूक कबूल करणं आणि त्याची जबाबदारी घेणं. पुढे ते म्हणतात, माझी सतसत विवेकबुद्धी अजूनही जागृत आहे, अर्थात तुम्हाला याचा अर्थ कळणार नाही. आणि ते म्हणतात, मला फक्त आजच्या अर्ध्या दिवसाचा पगार द्या. त्यावर हर्षा म्हणते, काय हो, पगार म्हणजेच सगळं काही का? ऑफिसची शिस्त वगैरे काही आहे की नाही? त्यावर अशोक मामा तिला म्हणतात, अरे वा, खुर्ची बदलली की माणसाचं बोलणंसुद्धा बदलतं हे मला माहीत नव्हतं. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण उगाचच एकमेकांच्या खांद्यावर उभं राहून वर जाणं बरोबर नाही आहे. त्यातून तुम्हाला फक्त जास्त पगार मिळतो पण माणसं मिळत नाही. तेव्हा हर्षा म्हणते, लेक्चर झालं असेल तर कामाला लागा, आणि आज संध्याकाळी मी तुमची सगळ्यांची मीटिंग घेणार आहे, बी प्रिपेअर्ड फॉर इट, असं म्हणून हर्षा जरा रागातच तिथून निघून जाते. हर्षा गेल्यानंतर अशोक मामा जेव्हा वळून बघतात तेव्हा तिथे बोंजाळे उभे असतात. अशोक मामांचं लक्ष जेव्हा त्यांच्याकडे जातं तेव्हा बोंजाळे त्यांच्या नजरेला नजर न मिळवताच तिथून पटकन निघून जातात. त्यांच्या अचानक अशा वागण्याने काहीतरी गडबड आहे हे अशोक मामांच्या लक्षात आलेलं असतं. आता इकडे संयमी कॉलेज सुटून घरी येत असते तेव्हा तिला रस्त्यात रेयांश भेटतो आणि तिला विचारू लागतो, हाय, हॅलो मॅम, कशा आहात? त्यावर संयमी म्हणते, सारखं काय मॅम मॅम करत असतो? त्यावर रेयांश म्हणतो, आता तू कंपनीची ओनर होणार आहेस, त्यामुळे मी मॅनेजर असल्याने तुला मॅमच म्हणावं लागणार. तेव्हा ती म्हणते, कंपनी माय फूड, आता सगळं हे ड्रीममध्येच होणार आहे. त्यावर तो विचारतो, म्हणजे काय झालंय मला सांगशील? तेव्हा ती सांगू लागते की माझ्या घरच्यांचा मला अजिबातच सपोर्ट नाही आहे. त्यावर रेयांश म्हणतो, अगं असा का विचार करतीयेस? एका गोष्टीवरनं त्यांना जज करू नको, त्यांना तुझ्यावर प्राऊडच आहे. तेव्हा संयमी म्हणते, मोठे लोक खूप कॉम्प्लिकेटेड असतात यार, म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम, त्यांचे रिलेशन्स, त्याप्रमाणे ते आपल्याबरोबर वागतात. तितक्यात प्रभूबाई तिथे येऊन त्यांचं बोलणं चोरून ऐकू लागतात. संयमी म्हणत असते, त्यात भैरवी माऊचा जॉब पण गेला. हे ऐकून रेयांशला आता धक्काच बसलेला असतो आणि तो म्हणतो, व्हॉट, पण कसं झालं हे? तेव्हा ती सांगू लागते, इट्स अ लॉंग स्टोरी, बट मला माहिती आहे हा जॉब भैरवी माऊचा आजोबांमुळेच गेलाय, म्हणून सगळा हा राहाडा चालू आहे. आणि यू नो व्हॉट, पोलीस वगैरे आले होते माऊला इंटरोगेशनसाठी घेऊन जायला. तेव्हा रेयांश म्हणतो, व्हॉट यू सेईंग, बाप रे, एवढं सगळं होऊन गेलं? पण माऊ ओके ना आता? त्यावर संयमी म्हणते, नाही रे, माऊ खूप डिस्टर्ब आहे. पुढे ती म्हणते, म्हणजे मी आजोबांशी बोलले की हे सगळं तुमच्यामुळे झालंय, तर नेहमीप्रमाणे त्यांची तत्त्व वगैरे सांगायला लागले. इन शॉर्ट, घरात कुणाचाच मूड ठीक नाहीये, त्यात ती 2 कार्टून्स आणून ठेवलीत, राधा मामी आणि किशा मामा. म्हणजे माऊ म्हणाली की ती काहीतरी सोय करेल, पण ती काय सोय करणार आहे आय डोंट नो. रेयांश, तुला माहिती आहे घर म्हणजे एक फिश मार्केट झालंय. तेव्हा रेयांश तिला म्हणतो, तू शांत हो,
पुढे ती म्हणते, हे सगळं सॉर्ट होईपर्यंत बिझनेस वगैरे इन माय ड्रीम्स ओनली. आता इकडे मुलं अभ्यास करत असतात तेव्हा किशाभाऊ तिथे येऊन त्यांना विचारू लागतो, काय पोट्याहो, शाळेत जातात काय? काय शिकवतात काय शाळेमध्ये? तेव्हा ईशान म्हणतो, शाळेत सगळं. त्यावर किशाभाऊ म्हणतो, सगळं म्हणजे? तेव्हा इरा त्याला विचारू लागते, आजोबा तुम्ही आता ओके आहात का? त्यावर तो हसत म्हणतो, माले काय झालं, ओके मी. तेव्हा इरा त्यांना विचारते, तुम्ही कुठे राहत होतात, तुमचं घर कुठे? त्यावर तो म्हणतो, नाही ना आठवत माले. तितक्यात अनिश तिथे येतो आणि त्याला विचारू लागतो, मग ॲक्सिडेंट कसा झाला होता तुमचा? हे ऐकल्यानंतर किशाभाऊ जोरजोरात ओरडू लागतो आणि म्हणतो, ॲक्सिडेंट झाला होता बाप्पा. आणि राधाबाईंकडे पळत जाऊन म्हणतो, राधाबाई काय म्हणून राहिला हा ॲक्सिडेंट झाला होता. त्यावर राधाबाईंनी म्हणते, आठवत नाही का तुम्हाले, तुम्ही सुनबाईच्या गाडीखाली आल्या होता, तुमच्या डोसक्याला मार लागला आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. तेव्हा तो तिलाच म्हणू लागतो, ही बाई कोण आहे, ही कशाला मध्ये मध्ये बोलून राहिली. तितक्यात संयमी त्यांना विचारू लागते, म्हणजे इतक्यात तर तुम्ही त्यांचं नाव राधाबाई राधाबाई घेत होतात आणि आता लगेच विसरलात. त्यावर तो म्हणतो, मी हिला कशाला बोलू, माझ्या बायकोचं नाव राधाबाई आहे, ही कोणीतरी वेगळीच बाई आहे, असं म्हणून तो पुन्हा तिच्यापासून लांब पळू लागतो. त्यावर राधाबाईंनी म्हणते, किसनराव सरकटे, हीच बाई गेल्या 15 दिवसापासनं तुमची सगळी खवदव काढतीये, विसरलात का? त्यावर तो म्हणतो, ही बाई ना कोणीतरी चोर आहे, पोरांनो हिच्यापासून सावध राहा. तेव्हा राधाबाईंनी पोरांना म्हणते, मुलांनो तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका त्यांच्याकडे, तुम्ही तुमचा अभ्यास करा. काय ना ते डोसक्यावर पडले ना म्हणून त्यांच्यावर परिणाम झाला आणि म्हणून ते असे वागून राहिले. तितक्यात भैरवी तिथे येते आणि सगळ्यांना जेवणासाठी बोलवू लागते आणि अनिशला म्हणते, मी बाबांना बोलवते. तेव्हा अनिश तिला म्हणतो, बाबा ऐकणार नाही. तेव्हा ती म्हणते, पण अनिश माझं बोलवण्याचं काम आहे, मी जाते, तोवर तुम्ही बसा. तेव्हा किशाभाऊ मुलांचा हात धरून दिन दिवाळी आपण फटाके फोडू असं म्हणून त्यांना बाहेर घेऊन जातो. भैरवी जेव्हा अशोक मामांना बोलवण्यासाठी बाहेर जात असते तितक्यात अनिश तिला आवाज देऊन थांबवतो आणि तिच्याजवळ जाऊन म्हणतो, भैरवी मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा भैरवी त्याला विचारते, कशाबद्दल? तेव्हा तो म्हणतो, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. पुढे तो म्हणतो, गेल्या काही दिवसापासून मी सतत एकच गोष्ट ऐकतोय, मी जास्त पैसे कमवत नाही. भैरवी जास्त कमवते. तेव्हा भैरवी म्हणते, अनिश सोड ना, संपला तो विषय, मी आईला पण समजावलंय. तेव्हा अनिश सांगू लागतो, भैरवी मी खूप शांत राहण्याचा प्रयत्न केला, पण ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर किती परिणाम होत होता हे फक्त मलाच माहिती. अनिश जेव्हा तोंड फिरवतो आणि भैरवीला सगळं काही खरं सांगू लागतो तितक्यात तिथे इरा पळत येते आणि भैरवीचा हात पकडून तिला तिथून घेऊन जाते. ही गोष्ट मात्र अनिशच्या लक्षात आलेली नसते आणि तो एकटाच आपलं बडबड करत असतो. अनिश म्हणत असतो, मला खूप गिल्टी वाटत होतं आणि हेल्पलेस वाटत होतं आणि या सगळ्यात माझ्याकडून एक मूर्खपणा झाला. मला कमी वेळात खूप जास्त पैसे कमवायचे होते. तेव्हा मी बाबांनाही कमिट केलं होतं आणि तुला माहिती आहे मी बाबांना काय कमिट केलं होतं ते. म्हणूनच मी आपल्या जॉईंट अकाउंटमधले सगळे पैसे एका मित्राला दिले. पण तो ते पैसे घेऊन पळून गेला. भैरवी हे मी तुला सांगितलं नाही, पण तुझ्या अकाउंटमधले तुझे सगळे पैसे माझ्यामुळे गेले. आय एम सॉरी असं म्हणून जेव्हा तो मागे फिरून बघतो तर राधाबाईंनी त्याच्या मागे उभी असते. तिला बघून आता त्याला मोठा धक्का बसलेला असतो. तितक्यात संयमी, इरा आणि ईशान किशाभाऊला हात पकडून घेऊन येतात आणि म्हणतात, हे गेटच्या बाहेर चालले होते, आम्ही यांना पकडून आणलं. तेव्हा अनिश भैरवीबद्दल विचारतो तेव्हा संयमी म्हणते, ती ईश्वर आजोबांकडे गेली आहे. आता इकडे भैरवी अशोक मामांना घरी येण्यासाठी रिक्वेस्ट करू लागते. तेव्हा ते म्हणतात, जोपर्यंत ते राधा आणि किशन त्या घरात आहे तोपर्यंत मी तिथे पाऊल ठेवणार नाही. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते, बाबा लगेच एवढ्या टोकाला जाऊ नका ना, शांतपणे विचार करा, आपण जेवण करून शांतपणे बोलूयात का? तेव्हा ईश्वर म्हणतो, माझं ऐक, आमच्या ज्या बाई येतात ना त्यांना अशोकचं पण जेवण करायला सांगितलंय, त्याला इथेच राहू दे, तू इथेच जेवेल. त्यावर भैरवी म्हणते, ईश्वर काका आय एम रिअली सॉरी, इथे तुमची तब्येत पण बरी नाही आहे आणि तुम्हाला इतकी ॲडजस्टमेंट करावी लागतीये. त्यावर ईश्वर म्हणतो, नाही कसली ॲडजस्टमेंट, अगं उलट मला गरज आहे अशोक माझ्याबरोबर राहण्याची. त्यावर भैरवी म्हणते, आम्हालाही. आणि ती अशोक मामांजवळ जाऊन म्हणते, बाबा तुम्ही आम्हाला सगळ्यांना हवे आहात. हे बघा तुम्हाला माझा राग आलाय ना, मग तुम्ही मला शिक्षा करा, इतरांना नको. इरू ईशान किती अपसेट आहे माहिती आहे.
जरा दरवाजाची बेल वाजली की लगेच त्यांना असं वाटतं की आजोबा आले. तुम्ही जर त्यांना नाही दिसलात तर लगेच त्यांचा चेहरा पडतो, नाही बघवत मला. बाबा, तुमच्याशिवाय घर घर नाही वाटत आहे, चला ना. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग त्यांना जायला सांग. त्यावर भैरवी म्हणते, हो, ते जाणारच आहे लवकर, मी त्यांची दुसरी सोय केली आहे. त्यावर अशोक मामांना आणखीच राग येतो. तेव्हा ईश्वर भैरवीला जायला सांगतो. भैरवी जेव्हा तिथून जाते तेव्हा ईश्वर अशोक मामांना म्हणतो, काही म्हण, पोरगी चुकली असेल पण तुझ्यावर खूप जीव आहे तिचा. त्यावर अशोक मामा म्हणतात, त्यावर काही शंकाच नाही आहे, पण कधीकधी वाईटातून चांगलं होतं असं म्हणतात ना, ते असं. त्यावर ईश्वर विचारतो, म्हणजे? तेव्हा अशोक मामा म्हणतात, भैरवीला कंपनीतून काढून टाकण्याचा धक्का जो बसला होता तो थोडा कमी झाला आहे. आता इकडे जेव्हा भैरवी घरी येते तेव्हा अनीश तिला विचारतो, भैरवी, अगं असं अचानक का निघून गेलीस? मी तुझ्याशी महत्त्वाचं बोलत होतो. तेव्हा भैरवी त्याला विचारते, एक्झॅक्टली काय बोलत होतास तू? त्यावर अनीश म्हणतो, म्हणजे तू काहीच ऐकलं नाहीस का? तेव्हा ती विचारते, कशाबद्दल? तेव्हा तो म्हणतो, काही नाही. तितक्यात इरा आणि संयमी तिथे पळत येतात आणि आजोबा आले का असं विचारू लागतात. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.